किरण आणि सुनील ही जोडी मात्र रवाना झाली. स्ट्राईक एंडला सुनील होता, नॉन स्ट्राईक एंडला किरण होता. आता स्ट्राईक एंडला किरण आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला ड्राईव्ह पटका पाहायला मिळतोय आपल्याला. इथून चेंडू झाला डीप मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? थोडंसं पडतायत परंतु चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे देखील आल्या 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 4 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ते तब्बल 5 या धावसंख्येवरती. इथे देखील पाहायला मिळतं आपल्याला थोडासा टाप केलेला चेंडू. जर का धोत्रेवाडी संघ इथून क्वालिफाय झाला तर स्वर्गवासी मंगेश दादा 11 संघ धोत्रे फायनलमध्ये क्वालिफाय झाला तर त्यांना एकविरा ट्रिप फ्री असेल धोत्रेवाडी संघाला, ह्याची नोंद घ्या. जर इथून धोत्रेवाडी संघ क्वालिफाय झाला तर एकविरा ट्रिप फ्री. कमिटीकडून आपण पाहतोय, कमिटीने अनाउन्स देखील केला इथे. आता इथे देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली गेली आहे 5 या अंकावरती. पापड पहिलं षटक आहे, 3 षटकांची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये टॉप 2 मध्ये प्रवेश करेल. इथे देखील शरीराचा भेद घेतलाय की बॅटकट घेतले नरून आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक फंबल झालाय परंतु इथे देखील इथे आला सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन पोहोचते ती 6 अंकावरती. सहा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे. प्रगती पुस्तकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये प्रवीण पथारे आपण पाहतोय. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय फटका. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय परंतु तिथे अडवतात. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात बिनबाद 8 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मारुती आलेत. इथे देखील ऑन साईडला तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बराचसा लांब देखील गेला, उंची देखील तेवढीच घेतली होती. या चेंडूवरती स्वागत केलं ओव्हर क्रमांक 2 च. इथे आला षटकार. सुनीलच्या बॅट म्हणून तडाखा पाहायला मिळाला. हा देखील चेंडू थोडासा लेग ब्रेक स्वरूपाचा पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला चेंडू वलन घेताना आपल्याला पाहतोय. इथे फिंगर रोल करत असताना मारुती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. त्यांच्यावरती विश्वास दाखवला. आता पहिला चेंडू षटकार आल्यानंतर हा चेंडू निर्धाव देखील फेकलाय. इथे देखील चेंडू पुनश्च त्याच प्रतीचा चेंडू फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा तडाखा. पुनश्च मोठा बिगिट षटकार. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये होते 8 धावा, त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार, 20 धावा धाव फलकावरती. इथे देखील आपण या ओव्हरचं समीकरण पाहिलं. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार, नंतरच्या चेंडूवर त्याला निर्धाव चेंडू आणि पुनश्च एक षटकार आणि पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. म्हणजे टिट फॉर टॅट इतका जबाब पत्तर से ठोसा द्यायला सुरुवात केली आहे सेमीफायनल 1 मध्ये आपण पाहतोय. आता मात्र दांडी गुल केली आहे. उजवी एष्टी वाकवली आहे फलंदाज सुनीलजी. पहिली विकेट 20 या धावसंख्येवरती पहिला आदरा धोत्रेवाडी संघाला मिळला जातोय.
20 धावा धाव फलकावरती. स्कोरर अपडेट करा युट्यूबला, आमच्याकडे कंप्लेंट देखील येत आहेत KTC वाले. आपणास विनंती असेल आपण स्कोर अपडेट करत जा प्रत्येक चेंडूवरती, कारण की कमेंट मध्ये देखील आपण पाहतोय. इथे देखील कव्हरला चेंडू उडवलाय, डिपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक बंबल झालंय आणि ही ते नशिबाचा चौकार, नशिबाची साथ धोत्रेवाडी संघाला मिळली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले तर 24 धावा. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागला तर तब्बल 24 धावा. फेर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी थोडंसं ऑब्जेक्शन देखील टाकलं होतं गोलंदाजावरती. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये षटक क्रमांक 3 आपला समोर आलाय. गोलंदाजी मार्कवर तेजस ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. बॅट्समन किरण आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला गौरव आपण पाहतोय. पहिला चेंडू समोर चेंडू होता, अक्षरशः लावडली अपील पंचांकडे पाहायला मिळाली. पेंचाच्या भूमिकेमध्ये गणेश सर आपण पाहतोय. त्यांनी देखील सांगितलं की इथं फलंदाज सेफ आहे, म्हणजे या चेंडूवरती निर्धाव चेंडू सांगता होती. निर्धाव चेंडू सांगतीने धावफलक सिरावलं ते 24 अंकावरती. या चेंडूवरती देखील आवडली अपील पंचांनी सांगितलं. स्वतः फलंदाज देखील क्रीज सोडली आहे. स्पोर्ट्स स्पिरिट आपल्याला पाहायला मिळती आहे. स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास आपण पाहतोय. जसे बॅटची लिडिंग एज घेतली तसा लगेचच फलंदाजाने क्रीज सोडली आहे, म्हणजे खेळाडू वृत्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन किरण कडून इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर 24 धावसंख्येवरती लागणारा दुसरा आदरा टीम धोत्रेवाडी संघाला. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील केली गुरुजींनी आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट धोत्रेवाडी संघाची भेटली जाती आहे. 24 धावसंख्येवरती लागणारा अजून एक हादरा टीम धोत्रेवाडी संघाला.
आपण पाहतो सागर शेठ रसाल आणि राजेश शेठ रसाल त्यांचं देखील सहर्ष आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष पूर्वक स्वागत स्वर्गवासी मंगेशाता स्मृती चषकामध्ये. आपलं देशी मनापासून हार्दिक हार्दिक सुख स्वागत आपण करूया. आपणास देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं, विराजमान व्हा. इथून आपण मासचा आनंद घ्या. एकीकडे एक नितीन सांगतात की मंचावरती बोलवा आणि इथे देखील चांगला चेंडू आणि इथे देखील फलंदाज बाद झालाय. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मी आहे अशी परिस्थिती आपण पाहतो धोत्रेवाडी संघाची. अजून एक 24 धाव संख्येवरती लागणारा मोठा आदरा टीम धोत्रेवाडी संघाला. दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळात जबरदस्त संपला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 24 धावा धोत्रेवाडी संघाच्या. इथे देखील लोवर बुलटा चेंडू कन्वर्ट केला, पिक केलाय, चेंडू मध्ये फेकून देखील दिलाय. वाईड स्लॉंग डोक्याच्या वरून इथे आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली धावसंख्या आपण पाहतोय आता झपाट्याने वाढली आहे. जाऊन पोहोचले 30 वरती. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या डावाचा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ बाकी असेल. थोडीशी चुकी केली तेजसने, आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला आणि ते आमंत्रण सहजरित्या स्वीकारलं देखील आणि इथे मोठा बेगीड आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर तेजस आलाय. इथे देखील ऑन साइडला ड्राईव्ह करायचा. इथे देखील रेषांना चेंडू लागलाय आणि फलंदाज बाद देखील झाला. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 30 धावा धाव फलकावरती लागल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव संख्येची गरज असणारे टीम भास्कर 11 अंजप संघाला. चला विनंती असेल सलामीची थोडी देखील रवाना झाली मैदानामध्ये. एकीकडे असेल प्रवीण पतारे, दुसरीकडे असेल मारुती दादा आपण पाहतोय सलामीच्या भूमिकेमध्ये गेलेत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. तिथे 18 चेंडू 31 धावसंख्या वाचवायची आहे धोत्रेवाडी संघाला. पण तो कशा पद्धतीने गोलंदाज वापरले जातील आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मारुती दादा असेल, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण पतारे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 मध्ये किरण आपण पाहतोय, ज्या किरणने चांगली फटकेबाजी केली होती. त्यासमोर सुनील देखील चांगली बॅटिंग करत होता. नंतर ते
बाद झाल्यानंतर थोडीशी पडझडायला सुरुवात झाली. धावसंख्येचा हलकाला मात्र थांबवायचं काम केलं. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पाबट पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती किरण असेल. स्ट्राईक एंडला मारुती दादा आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, थोडासा मात्र घरगलत खेळपट्टीवरती राहिला आहे. 30 सर्कल बाय चेंडू अडवला करतोय. तत्पूर्वी एकच सिंगल श्री गणेश हा केला जातोय. आता 17 चेंडू 30 ची गरज आहे. आता प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जाईल. मंचावरती देखील पाहुणे उपस्थित आहेत आमचे नितीन दादा, नितीन शेठ रसाल आपण पाहतोय. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये नाही आहेत, परंतु मान्यवरांच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत दादा. इथे देखील समोर ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, फटका क्षेत्ररक्षक बीड झालेत, परंतु अडवलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. इथे मात्र वेगाने धावलेत आणि हिते लावडले अपील, परंतु इथे पोहोचले दादा. आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट चितेच्या चपळाईने हरणीच्या गतीनं इथे 2 धावा ऍड होत आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती. आणि एक अलाउन्स देखील करताना आम्हाला पाहायला आनंद वाटेल की जेवढे स्वयंसेवक राहिलेत ना छोटे मोठे, त्यांचा सर्वस्व खर्च उचललाय तो नितीन शेठ रसाल यांनी. एक आयफोन घेऊन फिरतायत. चांगले एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय नितीन शेठ रसाल यांचं. 3 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला ड्राईव्ह, मोठा बिगिटचा प्रयत्न आणि सफल देखील ठरलाय. चेंडू डिंबल विकेटच्या डोक्यावरून एक टप्पा अखेरीस चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतात 4 धावा. चौकाराच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. टीम स्वर्गवासी भास्कर 11 अंजब संघाच्या 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यांना. आता इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि धावसंख्या देखील दर्जेदार मिळून जाईल. त्या क्षेत्रामध्ये अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला गोलीच्या वेगाने. इथे आल्या 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने थोडा विचार करण्यास भाग पडले ते धोत्रेवाडी संघाला. इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 11 अंकावरती. अजून इथून 20 धावसंख्या करायची आहे ती तब्बल स्वर्गवासी भास्कर 11 अंजब संघाला. या नावाने संघ मात्र आता मैदानामध्ये उतरलाय सकाळच्या 17 मध्ये आणि तिथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला संघर्ष पाहायला मिळाला तो स्वर्गवासी भास्कर 11 अंजब टीमचा. इथे देखील फटका फसलाय. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल शक्यता नाहीये. त्याच्यामध्ये मोठी विकेट 480 वोल्टचा झटका लागणारा स्वर्गवासी भास्कर 11 अंजब संघाला. प्रवीण पतारे बॅक टू द आउट. महत्वाचे विकेट टॉपिन बॅट्समन संभाजी गुरुजी आपण पाहू शकाल. इथे देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि इथे देखील शेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. स्वर्गवासी भास्कर 11 अंजब संघाची महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 11 धाबा धावफलकावरती. आता 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम स्वर्गवासी भास्कर 11 अंजप टीमला. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आदेश आलायत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये समोर स्ट्राईक एंडला मारुती दादा आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन तेजस आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आदेश आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे वेगाने पिक करायचं होतं आणि पंच देखील सांगतायत नो +7. पंच डिसिजन का असेल या चेंडूवरती? नो प्लस, चौकार की षटकार? इथे तिसऱ्या पंचाची मागणी भीमर साठी का? आणि चौकार गेला की षटकार गेला हे देखील आम्हाला कळवा. भीमर साठी पंचाने रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे, परंतु याच्यावरती षटकार आहे का? यस, हेच आम्हाला फक्त कन्फ्युजन होतं थोडंसं. षटकार होती की चौकार होता? 2 मिनिटं थांबा, आपण तिसरे पंच पाहतोय. पंचाचा इशारा याचा नो बॉल म्हणजे 6+1 अशा 7 धावा ऍड होतील. 7 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती आदेश, फीडचा चेंडू आणि त्याच्यावरती देखील इथे मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज देखील असतील मारुती दादा, कारण की फ्रीडच्या चेंडूवरती थोडासा मिस देखील झालेत ते. इथे 22 आलेले एक धाव, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवरती. आता 11 चेंडू 12 ची गरज आहे. तेजस ऑन स्ट्राईक असेल. आता तेजस वरती आत्मविश्वासाने मात्र बॅटिंग करण्यासाठी पाठवले मैदानामध्ये. प्रवीण पतारे बाद झाले, संभाजी गुरुजी देखील बाद झालेत. 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर आलेत. आता त्यांना जबाबदारी घेऊन खेळावी लागेल मारुती दादा आणि त्याचबरोबर तेजस यांना. 11 चेंडू 12 ची गरज आहे. इथे देखील आपण पाहू शकाल डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. इथे फलंदाज
पंच काय डिसिजन फलंदाज बाद आहे का रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद झालाय मारुती दादा अति गाईनं संकटात घेऊन जाई असं गत मैदानामध्ये झाली आहे आणि ही ते काही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच कारणास्तव ही ते पाहायला गेलं तर मारुती दादा हे मात्र बाग टू दगावताना आपल्याला पाहायला मिळते आता 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे तर मी एकच सांगेन सर्व खेळाडूंना उद्या देखील सांगेल की ज्या वेळेस पंचांना डाऊटफुल डिसिजन असेल त्यावेळेस पंच रेफर करतील अन्यथा कोणताही गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक किंवा प्लेअर बोलतोय म्हणून पंच रेफर करू शकत नाही आहेत ज्यावेळेस पंचांना वाटेल ना त्यावेळेस पंच रेफर देखील करतील की हा डिसिजन पेंडिंगसाठी इथे मात्र आली रनआउटची विकेट आता 10 चेंडू 12ची गरज आहे नवीन बॅट्समन मैदानामध्ये जयवंतला आपण पाहतोय जयबर वरती विश्वास दाखवला पहिला मॅचचा मान होता मॅचचा मानकरी ठरणारा हा खेळाडू आहे वन साइड बॅटिंग केली संघ अडचणीत होता त्याच्यानंतर 2 षटकार 3 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं एक सिंगल धावसंख्या म्हणजे 19 धावसंख्येची इनिंग साकारली होती त्यांनी आता तीच इनिंग 8वी लागेल येणारी 10 चेंडूमध्ये 12 धावसंख्या करायची आहे फक्त जयवंतला एकच बाणामध्ये ठेवायचे 2 फटके मारायचे कबरला चेंडू उडवलाय पॉइंट मधून चेंडू काढलाय टिप मध्ये चंद्रशेखर ताईनाथ एक सिंगल कंप्लीट झाले वेगाने दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावसंख्या कंप्लीट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या साऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 21 या धावसंख्येवरती आता तब्बल येणारे 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी मार्कवर आदेश पहिला चेंडू षटकार काढला त्याच्यानंतर कमबॅक करतो आदेश चांगली गोलंदाजी आदेशची रफ्तारकर सौदागर इथे देखील पॉइंटला उडवला क्षेत्ररक्षक ब्रीफ मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू एक टप्पा अखेरीस चेंडूला बॉन्ड लाईन ओलांडली आहे इथे मिळत आहेत त्या 4 धावा स्वर्गवासी भास्कर 11 अंजब संघाला मोक्याच्या क्षणी हे त्या मारलाय तो चौकार जयवंत आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती आता 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे 25 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवर आदेश थोडासा महागडे षटक पडते आदेश 18 क्रमांक जर्सी क्रमांक घालून इथे देखील पंचांनी लावली अपील पंचांकडे बॅट थोडीशी ग्राउंडला ब्रश देखील झाली आहे आता 7 चेंडू 6ची गरज आहे मागील मॅच देखील आपण पाहिली तर सावळे विपक्ष मालेवाडी या 2 संघादरम्यान शेवटपर्यंत झुंज दिली होती इथे देखील ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु इथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे एक सिंगलच्या मदतीने पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धावसंख्या धावफलकावर लागली जाते 26 धावा आता येणारे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे म्हणजे चेंडूंपेक्षा धावसंख्येचा अंतर कमी पाहायला मिळतो आपल्याला परंतु या 5 धावसंख्या डिपेंड केल्या जातील की सहजरित्या चेस देखील केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये ऋतिक पाण्याची पूर्तता करतायत मैदानामध्ये आपण पाहू शकाल चला आपण विचार करू नका लगेचच आपण फिल्डिंग रेजिस्ट्रेशन सजवा 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे सहा चेंडू 5ची गरज आहे इथे मात्र आउट साइडला लेग स्ट्रिक पंच गणेश सर बोलून सांगतात की हा चेंडू वाईड आहे आपण त्याच्या स्वरूपामध्ये 27 धावा धाव फलकावरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर सुनील आलेत आता जिथे 6 चेंडू 5ची गरज होती तिथे 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे स्ट्राईक एंडला जयवंत स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवता येत अखू टप्पाचा पुलचा धमाका इथे येईल का विजयचा फटका परंतु इथे आली विकेट मोक्याच्या क्षणी बराचसा अंतर कव्हर करत झेल देखील घेतली आहे म्हणजे हार मानायला कोणताही संघ तयार नाहीये कारण की आम्ही मैदानामध्ये उतरलोय स्वर्गवासी मंगेश दादा स्मृती चषकामध्ये आम्ही खेळ करतोय आणि या संघाचा चॅम्पियन पदाचा हकदार आम्हाला बनायचंय आणि त्यासाठी संघर्ष शिगेला पोहोचला या 2 संघादरम्यान
एकीकडे धोत्रे वाडी संघ आहे तर एकीकडे स्वर्गवासी भास्कर 11 अंजप संघ आहे. कोणताही संघ हार मानायला तयार नाही आहे. दोन्ही संघ मात्र आता संघर्ष करायला सुरुवात झाली आहे. पहिला मॅच पासून आपण पाहायला गेलं कालच्या दिवसामध्ये धोत्रेवाडी संघाने गाजवला आणि आज देखील अंजप संघाने आजचा दिवस गाजवलाय. आता 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. फटका दमदार होता परंतु याच्यावरती फटकाने सीमारेषा ओलांडली नाही. 5 चेंडू 4 ची गरज आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर. सुनील देखील दाखवून देतोय माझ्या देखील कॅपॅसिटी आहे. इथे देखील लावली अपील पंचांकडे परंतु फंबल एक धाव संख्या आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकेल. कारण की म्हटलं जातं ना 22 चालेले 1 धाव. राजकारणामध्ये एकाला मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं आणि तेच आता महत्व आपल्याला एका धाव संख्येला द्यावं लागणार आहे. ते धोत्रेवाडी संघाला कळणं भाग आहे. कारण की एक सिंगल या स्पर्धेमध्ये आपल्याला बाहेर फेकू शकते. आता 4 चेंडू 3 ची गरज आहे. आता मात्र दांडी गुल केली आहे. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लेग स्टिक उडून लावली आहे. गोलाला सुनेल नाही. आता 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही गोलंदाजी करण्यासाठी आलेत. अक्षरशः पाहायला गेलं शपल जास्त झाले होते आणि त्याच्यानंतर लेग स्टिक उकळली आहे. आता 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि इथे किरण तयार आहे. आता मात्र अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक दुसरी. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र एक अलाव झाला होता पहिला चेंडू पडला त्यावेळेस की ज्या वेळेस धोत्रेवाडी संघ क्वालिफाय झाला तर फायनलला जर संघ क्वालिफाय झाला तर कमिटीकडून मात्र एकविरा ट्रिप फ्री असेल असं पहिल्या चेंडूवरती मात्र अलाउन्स केलेला. आता मात्र धोत्रेवाडी संघाला एकच करायचंय की या स्पर्धेमध्ये स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषकामध्ये आपल्याला फक्त ही मॅच जिंकून फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणजे आपल्याला एकविरा ट्रिप फ्री भेटली. आपण पाहतोय सुदाम आलेत आता ब्लॉगर. आपण पाहतोय नेहमी शर्तींच्या अड्ड्यामध्ये देखील त्यांचा आपल्याला युट्यूबचं चॅनल पाहू शकाल. सुदाम आलेत. आता 2 चेंडू 3 ची गरज आहे. समोर सुनील गोलंदाजी मार्कवर. आता मात्र आउटसाइडला लेग स्टिक. चुकी आणि चुकी मैदानामध्ये धोत्रेवाडी संघाकडून आपला पाहायला मिळतीये. काय चाललंय मैदानामध्ये. कधी कधी वर्चस्व गाजवतोय स्वर्गवासी भास्कर 11 अंजप संघ तर कधी कधी वर्चस्व गाजवतोय धोत्रेवाडी संघ. परंतु कोणता संघ कोणत्या दिशेने मात्र वाटचाल करेल, कोणत्या संघाचा प्रवास इथून सुरळीत राहील आणि कोणत्या संघाला इथून या स्पर्धेमधून बाहेर फेकला जाईल. आता येणारे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील पुश करायचा होता. इथे मात्र थोडीशी फंबल देखील झालंय आणि आता मात्र ऊर फेकी देखील झाली. बॅकअप मिळालाय. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा बरोबरी साधली आहे. आता ती म्हणजे अंजप संघाने आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. म्हणजे आता 1 चेंडू 1 धावसंख्या करावीच लागणार आहे. तर धोत्रेवाडी संघ जिंकला तर संदीपजी रसाल यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. भारत देखील आला इथे झोपेतून उठून मात्र माश पाहण्यासाठी आलाय धोत्रेवाडी संघाची. म्हणजे आपल्या गावाची वाडी आहे ती संघ मात्र आता मैदानामध्ये खेळ करतोय ओपनच्या माश मध्ये आणि एक चांगला परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये. एक मजबूत परफॉर्मन्स सलाम असेल त्यांच्या आजच्या मासला. कारण की ज्या वेळेस वाडीतले संघ खेळतात ना ओपनच्या मैदानाला त्यावेळेस थोडीशी दमछाक देखील होते आहे. पण तो धोत्रेवाडी संघाची दमछाक झाली नाही ओपनच्या मैदानामध्ये आपण पाहतोय.
आता एक चेंडू आणि एक धाव संख्येची गरज आहे. संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथून संघ कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे देखील लावल्या बिल पंचांकडे आणि इथे काय घडलं आणि इथे पंचांनी रेफर केलाय पंचांनी. चला आता रेफर देखील करतायत पंच. पंचांनी रेफर केले मित्रांनो. धोत्रेवाडी संघ रेफर केलं पंचांनी. मॅच संपली आहे. फक्त शेवटचा आता डिसिजन एक असेल मित्रा. शेवटचा डिसिजन एक असेल. थोडं शांती घे. शेवटचा डिसिजन एक असेल. पंच चेक करतील आणि त्याच्यानंतर पंच सांगतील. मॅच संपली आहे. फक्त डिसिजन असेल तो LBW चा अपील केली त्याचा डिसिजन असेल. पंच डिसिजन आयोजक डिसिजन घेतील तो फायनल डिसिजन असेल. 2 मिनिटं मित्रांनो थांबा. रेफर केला पंचांनी. चला अंजप संघ एक प्रतिनिधी थांबा. फक्त बाकीचे उतरा बाकीचे उतरा. शांतता घ्या. शांतता घ्या ना मित्रांनो. शांतता घ्या. आपलं आयोजन आहे मित्रांनो. आपण शांतता घेतली तर होईल पुढे. आपण शांतता घ्या मित्रांनो. धोत्रेवाडी संघ शांतता घ्या. गणेश दादा आपण चेक करा. सर गुरुजी आपण या बाहेर इकडे. गुरुजी आपण बाहेर या ना.
आणि सांभाळ मॅन ऑफ द मॅच नाही घ्यायची अंजप संघ मॅन ऑफ द मॅच नाही घ्यायची का तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो नो डाऊट ज्याने शेवटचं षटक फेकलं आणि गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केली तो तेजस ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला तेजस आपण या मंचावरती आणि गणेश दादांना विनंती असेल की आपल्या शुभ असा महाराजांच्या किताबाने सन्मानित करायचं आहे आणि आजचा दिवस इथे संपला असं देखील मी जाहीर करतो धन्यवाद सर्व टीमचं आणि सर्व धोत्रेकरांचं